बदलापूर चित्रपट तुम्ही पाहिलाय का? अभिनेता वरुण धवन चित्रपटात पत्नी आणि मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 20 वर्ष वाट पाहतो. या 20 वर्षात तो बदला घेण्यासाठी स्वतःलाच त्रास करून घेत असतो. असाच काहीसा प्रकार अहमदाबाद येथे घडला आहे, जिथे 8 वर्षाच्या मुलाच्या मनात वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची आग गेली 22 वर्ष धगधगत होती. वयाच्या 30व्या वर्षी त्याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतला. नेमकं काय घडलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. 22 वर्षांपूर्वी राजस्थानात झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाने चित्रपटाला लाजवेल असा कट रचला. आता 22 वर्षांपूर्वी काय झालं होतं सांगते. 2002 मध्ये हरिसिंह भाटी यांना नखतसिंह भाटी या 50 वर्षीय व्यक्तीने ट्रक खाली चिरडून मारलं होतं. हरिसिंह भाटी यांचा मुलगा गोपाळ तेव्हा 8 वर्षांचा होता. तेव्हापासूनच वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचं गोपाळने ठरवलं होतं. वडिलांची हत्या केलेल्या व्यक्ती शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आल्याचं गोपाळला समजलं होतं. यानंतर गोपाळ वडिलांच्या मारेकरीवर लक्ष ठेवून होता. हा मारेकरी रखवालदार म्हणून नोकरी करू लागल्याचं गोपाळला समजलं. त्यानंतर त्याने त्याच्या हत्येचा प्लॅन आखण्यास सुरुवात केली. पुढे एका भरधाव ट्रकने नखतसिंह भाटीला चिरडल्याचं समजलं. पोलीस तातडीने घटनास्थळी धावले. हा दुसरा तिसरा कोणी नसून गोपाळच होता. अपघातानंतर पळून जाणाऱ्या गोपाळला त्यांनी काही अंतरावरून त्याच्या ट्रकसह ताब्यात घेतलं. बेफिकीरपणे वाहन चालवल्यामुळे अपघाती मृत्यू असा खटला दाखल केला. गोपाळवर पोलिसांना संशय देखील आला नाही. मात्र मृत नखतसिंह भाटीचं कुटुंब जैसलमेरहून अहमदाबादला पोहोचलं. तेव्हा मरणारा आणि मारणारा दोघेही जैसलमेरचे असल्याचं समजलं. दोघांचीही मूळ गावं शेजारी शेजारीच असल्याचं आणि दोन्ही गावांमध्ये अनेक वर्षांपासून वैर असल्याचं समजलं. दोन गावातील लोक एकमेकांशी साधं बोलतही नाहीत अशी माहिती पुढे आली. त्यानंतर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकली आणि त्यांनी आरोपीचे कॉल डिटेल तपासायला सुरुवात केली. त्यावेळी गोपाळ हा गेल्या काही काळापासून नखतसिंह भाटीवर नजर ठेवून असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्याच्या जाण्या येण्याच्या वेळा, तो कुठे जातो, काय करतो या सगळ्याची गोपाळ रेकी करत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर गोपाळला परत ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची कठोर चौकशी केली असता गोपाळने आपण सूड भावनेने ही हत्या केल्याची कबुली दिली. ज्या प्रकारे आपल्या वडिलांची हत्या झाली होती अगदी त्याच प्रकारे कथित आरोपीला ठार केलं. पोलिसांना सुरुवातीला हा अपघात वाटत होता, पण नंतर जेव्हा त्यांनी CCTV तपासलं तेव्हा ही थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या असल्याचं उघड झालं. त्याने कित्येक दिवसांपासून या हत्येचा कट आखला होता. वयाच्या 8व्या वर्षापासून आपण सूड भावनेने पेटलेले होतो. त्यामुळे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचं गोपाळने पोलिसांना सांगितलं. त्यासाठी गेल्याच आठवड्यात 8 लाख रुपयांचा पिकअप ट्रक घेतल्याची माहिती गोपाळने पोलिसांना दिली. त्या ट्रकसाठी गोपाळने 1.25 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि उरलेल्या रकमेचं कर्ज काढलं. त्यानंतर संधी मिळताच सायकलवरून जाणाऱ्या नखतसिंह भाटीला चिरडून मारल्याचं गोपाळने कबूल केलं. चौकशी दरम्यान गोपाळ सिंगने 22 वर्षापूर्वीच घटनेचा सूड घेतल्याचं उघड झालं. 2002 मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये गोपाळ सिंगचे वडील हरिसिंग आणि नखतसिंह यांच्यात भांडण झालं होतं. यानंतर नखतसिंह हरिसिंग यांच्या अंगावर SUV घातली होती. यानंतर नखतसिंगला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. एखादी व्यक्ती बदला घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते याचं उदाहरण ही घटना आहे.